पहा बरं, पहा ऍग्रो कॉम्प्लिमेंटरी ऑक्युपेशन म्हणजे काय? ऍग्रो कॉम्प्लिमेंटरी ऑक्युपेशन म्हणजे काय? शेतीसाठी जे काही पूरक जो काही व्यवसाय आहे त्याला ऍग्रो कॉम्प्लिमेंटरी ऑक्युपेशन असं म्हटलं जातं. फक्त आजकाल पहा बेटा फक्त शेतीवर बघतं का? नाही बघ, शेतीला सुद्धा आपल्याला जोडधंदा लागत असतो, जसं शेळी पालन, कुक्कुटपालन, त्याच्यानंतर शेळी कशासाठी ठेवतो आपण? मीठसाठी, या मिल्कसाठी ठेवतो. म्हशी कशासाठी ठेवतो? दुधासाठी ठेवतो. कोंबड्या कशासाठी ठेवतो? अंड्यासाठी ठेवतो, या मीठसाठी ठेवत असतो. नंतर आहे सिल्कवर्म, जे काय आहे ते कशासाठी ठेवतो? कापड तयार करण्यासाठी ठेवतो. त्याच्यानंतर मधाचं सुद्धा त्या ठिकाणी केलं जातं. पिसिकल्चर असेल, वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑक्युपेशन्स असतात ते शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून त्या ठिकाणी आपण युटिलाइज करत असतो. तर का? शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं, प्रत्येकाला त्या ठिकाणी काहीतरी आधार मिळावं, ह्या अनुषंगाने आपण त्या गोष्टी करत असतो. Agro complementary occupations, animal husbandry. Visit a modern cowshed nearby and record the following points: the number of cattle, their variety, total milk production, cleanliness in the cattle shed, arrangement for healthcare of it. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या म्हशीच्या गोठ्यामध्ये जाता, या प्राण्यांच्या गोठ्यामध्ये जाता, तर त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात? नंबर 1, शेड हा उंच असायला पाहिजे, वरच्या साईडला स्पेस असायला पाहिजे. का? कारण गरम हवा ही वरच्या साईडला जाते, त्याला बाहेर जाण्यासाठी आउटलेट असायला पाहिजे, स्पेस असायला पाहिजे. दुसरा, त्या ठिकाणी खाली जे थांबतात जनावर ज्या ठिकाणी, तिथे चिखल नको व्हायला पाहिजे. जर जास्ती मड असेल तर त्यांना पायाला दुःख होतात, चिखल्या रोग होतो आणि ती पाय त्यांचे डॅमेज होतात. नंतर कंटिन्युअस त्यांना काय पाहिजे? डॉक्टर, जे काही वेटरनरीचे डॉक्टर असतात त्यांची व्हिजिट असायला पाहिजे. ओके, त्यांना जे काही फिडिंग आहे, जे त्यांना आपण खाऊ घालतो ते सुद्धा एकदम व्यवस्थित असायला पाहिजे, पोषक तत्व असायला पाहिजे. Visit a modern cow shed nearby and record the following points: the number of cattle, their variety, total milk production, cleanliness जे काही कॅटल शेड मध्ये असेल, अरेंजमेंट फॉर हेल्थ केअर ऑफ कॅटल्स, जे काही कॅटल्स आहेत त्याच्यासाठी जे काही हेल्थ केअरची अरेंजमेंट आहे ही आपल्याला महत्वाची आहे. भारतामध्ये अॅनिमल हजबंड्री इज अ प्रॅक्टिसाइज्ड फॉर मिल्क प्रोडक्शन. आपल्या देशामध्ये जो काही अॅनिमल हजबंड्री आहे, पशुसंवर्धन जो आहे किंवा पशु व्यवसाय जो आहे तो कशासाठी केला जातो? दूध उत्पादनासाठी केला जातो. अँड फॉर युझिंग द कॅटल ऍज हेल्प इन फार्मिंग ऑपरेशन. शेतामध्ये फार्मिंग ऑपरेशन असेल, नांगरती असेल, शेतामध्ये जे पाणी मारले जाते, या गवत काढलं जाते, वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही प्रोसेस असतात त्याच्यामध्ये सुद्धा अॅनिमलचा वापर त्या ठिकाणी केला जातो. काऊज अँड बफेलोज आर रेज्ड फॉर मिल्क. काऊ असेल, बफेलो असेल, दुधासाठी वाढवले जातात. बुल्स आणि मेल जे काही बफेलोज आहेत, बुल म्हणजे बैल आणि मेल रेडा आपण जे म्हणतो ते कशासाठी करतात? हेवी लोड शेतामध्ये कॅरी आउट करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. जे लोकल इंडियन व्हरायटीज आहेत गाईच्या, जसे की सहिवाल, सिंधी, गीर, लाल कंदारी, नंतर आहे देवणी, नंतर खिल्लारी, डांगी, अँड एक्झॉटिक व्हरायटीज. जसे की एक्झॉटिक व्हरायटीज कोणत्या आहेत? जर्सी गाय आहे, ब्राऊन आहे, स्विज आहे, हॉलस्टन आहे, आर केप्ट फॉर देअर मिल्क, हे त्यांच्या दुधासाठी ठेवले जातात. प्रॉपर केअर ऑफ कॅटल इज नेसेसरी फॉर क्लीन अँड हाय यील्ड ऑफ मिल्क. आणि ह्या ठिकाणी प्रॉपर केअर ऑफ कॅटल म्हणजे जनावरांची प्रॉपर काळजी गरजेची आहे. क्लीन अँड हाय यील्ड ऑफ मिल्क म्हणजे स्वच्छता आणि जास्ती उत्पन्न देण्यासाठी त्या जनावरांना अंघोळ घालावं लागतं, त्याला फिडिंग करावं लागतं. या साऱ्या प्रोसेस त्या ठिकाणी करणं गरजेचे असतात. मग आता पहा बेटा, अ बॅलन्स्ड डाएट. आता जे रिपीट तेच व्हायला लागले की बॅलन्स्ड डाएट म्हणजे काय? पोषक आहार विच इन्क्लुड्स ऑल कॉन्स्टिट्यूएंट ऑफ फूड शुड बी गिवन टू कॅटल्स. म्हणजे असे घटक त्या जनावरांना दिलं पाहिजे जेणेकरून त्यांना सर्व पोषक तत्व त्या ठिकाणी मिळतील. त्याच्यामध्ये फायबर रिच कोर्स म्हणजे फायबर जास्ती प्रमाणात असलेले कोर्स, जसं कडबा आहे, या पेंड आहे, जसं शेंगदाण्याची असते, या सरसोची काय सरकीची पेंड असते, वेगवेगळ्या प्रकारचे जे पेंड असतात त्याचा इन्क्लूड केला जातो. इट मस्ट इन्क्लूड फायबर रिच कोर्स, फॉडर म्हणजे चारा, आणि मुबलक प्रमाणात सफिशियंट वॉटर आपण त्याला दिलं पाहिजे. म्हणजे सर्वांचंच त्याच्यामध्ये हे राहिलं पाहिजे. फक्त एकच कंटेंट जर जास्त दिला तर त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावर पडू शकतो. द कॅटल शेड शुड बी क्लीन. कॅटल जो काही गोठा आहे तो स्वच्छ असायला पाहिजे, ड्राय असायला पाहिजे आणि त्याला प्रॉपर व्हेंटिलेशन असायला पाहिजे वरील छतला. कॅटल शुड बी रेग्युलरली वॅक्सिनेटेड. आणि जे जनावर आहेत त्या जनावरांना आपण रेग्युलरली काय केलं पाहिजे? वॅक्सिनेट आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. आता पुढचा बेटा पॉल्ट्री फार्मिंग. पॉल्ट्री म्हणजे काय बेटा? शेळी, शेळी म्हणतो, कोंबडी पालन, कुक्कुट पालन, त्याला पॉल्ट्री फार्मिंग असं म्हटलं जातं. रेअरिंग ऑफ एग्स म्हणजे काय? अंड्याचं उत्पन्न करणे.
मीठ मांस निर्माण करणे चिकन पासून, यालाच म्हणतात पोल्ट्री फार्मिंग. रेअरिंग ऑफ एग्स अँड मीट यायडिंग चिकन्स. रेअरिंग ऑफ एग्स म्हणजे का अंडे आणि चिकन देणाऱ्या, जास्त उत्पन्न देणाऱ्या जे काही असतात त्याला काय म्हटलं जातं, पोल्ट्री फार्मिंग म्हणतात. मग ह्याच्या मागचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय, हेतू काय आहे, डेव्हलपमेंट ऑफ न्यू हायब्रिड व्हरायटीज, म्हणजे विविध प्रकारच्या प्रजाती निर्माण करणं फ्रॉम क्रॉस बिटवीन इंडियन व्हरायटीज, जसे की भारतातल्या अनेक व्हरायटीज असतात, असील असेल आणि बाहेरच्या व्हरायटी जसे की लेघॉर्न आहे, ह्या दोघांना क्रॉस केलं जातं आणि त्या ठिकाणी नवीन प्रकारच्या व्हरायटीज तयार करतात. कशासाठी करतात, टू प्रोड्यूस गुड क्वालिटी चिकन, चांगल्या क्वालिटीचं चिकन त्या ठिकाणी तयार करण्यासाठी. टू डेव्हलप ॲबिलिटी टू विस्टँड हाय टेम्परेचर, अशा प्रकारची ॲबिलिटी निर्माण करणे की जे हाय टेम्परेचरला सुद्धा विस्टँड करतील. टू यूज बाय प्रोडक्ट ऑफ ॲग्रिकल्चर, ॲग्रिकल्चरचे बाय प्रोडक्ट त्या पोल्ट्री फीडमध्ये आपण यूज करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. रॉड आयलंड रेड असेल, न्यू हॅम्पशायर असेल, प्लायमाउथ रॉक असेल, ब्लॅक रॉक असेल, हे सर्व जे व्हरायटीज आहेत हे अंडे देणारे आणि चिकन देणाऱ्या व्हरायटीज आपल्याला त्या ठिकाणी कोंबड्याच्या पाहायला मिळत असतात. आता बघा, हे लेघॉर्न आहे, मिनॉर्का, अँगोना, लेहमन. नाव पहा बेटा. जे लेयर्स आहेत, लेयर्स कशासाठी लेयर्स करतात, अंड्यासाठी वाढवले जातात. नाव सांगा, लेघॉर्न, मिनॉर्का, अँगोना, लेहमन. चिकन विशेष करून मांस उत्पन्नासाठी ब्रह्मा, लॉन, कोची, अस्सी. ब्रह्मा, लॉन, कोची आणि अस्सी. पुढचं आहे बेटा सिरिकल्चर. कोणतं आहे बेटा पुढचं, सिरिकल्चर. आता सिरिकल्चर मध्ये पाहू शकता तुम्ही या ठिकाणी पहिला काय असतं, अशा प्रकारचे अंडे असतात, हे त्या ठिकाणी सोडतात. कशाच्या पानावर, जसं की आपण काय म्हणतो त्याला मॉथ, बॉम्बिक्स मोरी, शेतामध्ये असतात ना, रेशीम घेतलं जातं त्याच्यावर सोडतात. हे आल्या मोठे होतात, हे याला खातात, खाऊन लार्वी आळी होते, स्वतःच्या भोवती असे गुंडाळून घेते, गुंडाळून घेतल्यानंतर पुन्हा मॉथ अशा प्रकारे मोठे होतात आणि ह्याच्यातून काय होतात, बाहेर निघून जाऊन त्या ठिकाणी मरतात किंवा ते उकळ होण्याच्या पहिल्याच त्याला काय केलं जातं, उकळून घेतलं जातं. की आपण एक स्टेप आपल्या लक्षात येईल आपल्याला. सेरिकल्चर, सेरिकल्चर रेशीम पालन किंवा रेशीम उत्पन्न आपण त्या ठिकाणी पाहायचं आहे. सिल्क वॉर्म, त्यालाच काय म्हणतात, मॉथ आर रेड, म्हणजे वाढवले जातात. कशासाठी, फॉर प्रोडक्शन ऑफ सिल्क, सिल्क उत्पन्न करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. बॉम्बिक्स मोरी इज द मोस्ट कॉमनली युज्ड व्हरायटी फॉर दिस पर्पज, आणि याच्यासाठी सर्वात जास्त जे वापरली जाणारी व्हरायटी आहे, वापरली जाणारी प्रजाती आहे, त्याचं नाव आहे बॉम्बिक्स मोरी. ही आहे, हे सिरिकल्चर मध्ये वापरतात. द लाईफ सायकल ऑफ द सिल्क मॉथ, जे काही लाईफ सायकल आहे सिल्क मॉथची, त्याच्यामध्ये 4 स्टेज असतात. पहिला आहे अंडा, दुसरा असतं लार्वा, तिसरा असतं प्युपा आणि चौथा असतं ऍडल्ट. अशा प्रकारचे 4 स्टेज असतात. Thousands of eggs deposited by female moth are incubated artificially to the shorten the incubation period. आता इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय, अंड्यातून बाहेर येण्याचा जो काही कालावधी आहे तो आर्टिफिशियली कमी केला जातो. म्हणजे समजा एखादी मला माहिती नाही, समजा एखाद्याला 10 दिवस लागत असेल तर आर्टिफिशियली त्याला काय करतात, 5 ते 7 दिवसामध्ये आर्टिफिशियली इन्क्युबेट करतात, अंड्यातून बाहेर त्याला काढलं जातं. मग काय म्हणलं, थाउजंड्स ऑफ जे काही एग्ज आहेत, अंडेज आहेत, जे की फिमेल मॉथ त्या ठिकाणी देते, काय फिमेल मॉथ त्या ठिकाणी देते, याला इन्क्युबेटेड करतात, म्हणजे त्याला अंड्याच्या बाहेर काढतात आर्टिफिशियली. कसं, त्याचं शॉर्टन ड्युरेशन करतात. लार्वे हॅचिंग आउट ऑफ द एग्ज आर रिलीज्ड ऑन मलबेरी प्लांट्स, आणि जे लार्वे असतात, लार्वी अळ्या, हे मलबेरी प्लांट्सवर टाकतात आणि मलबेरी प्लांटवर त्या ठिकाणी लार्वी हॅचिंग आउट एग्ज आर, जे काही अंड्यातून बाहेर निघालेल्या लार्वी आळे हे मलबेरी प्लांट्सवर टाकतात. लार्वी जे असतात हे ते पानं खातात, मलबेरीचे पानं खातात आणि स्वतःला फीड करतात, नरिश करतात. आफ्टर फीडिंग फॉर 3 to 4 days, 3 ते 4 दिवस फीड केल्यानंतर लार्वी मूव्ह टू ब्रँचेस ऑफ मलबेरी प्लांट. लार्वी हे काय करतात, त्या ठिकाणी मूव्ह करतात, कुठून, मलबेरी प्लांटच्या ब्रँचेस वरून मूव्ह करतात. जो सिल्क आहे, सिल्क दोरा आहे, हा त्या ठिकाणी तयार होतो. कशापासून, जे काही त्या लार्वीचे सिलिव्हरी ग्लँड्स असतात, सिलिव्हरी ग्लँड्स असतात, लाळ ग्रंथी असतात, त्या लाळ ग्रंथीतून सिक्रेशन होतं, लिक्विड बाहेर येतो आणि ते स्वतःभोवती ते गुंडाळून घेतात आणि त्याच्यापासून काय तयार होत असतो, सिल्क तयार होतो. लार्वी स्पिन धिस थ्रेड अराउंड देमसेल्व्स. लार्वी काय करतात की ते जे काही लाळ वगैरे बाहेर निघते, ते थ्रेड जो दोरा तयार होतो स्वतःभोवती गुंडाळून घेतात आणि काय तयार करतात, कुकोन तयार करतात. कुकोन कशा प्रकारे, ह्याच्यावर असं तयार होतं, कुकोन तयार करतात, कुकोन गोल टाईप मध्ये असतो, लाईक दिस कुकोन तयार करतात.
आणि हा कसा असतो स्फेरिकल गोल टाईप मध्ये असतो. 10 days before the pupa turns into adult म्हणजे 10 दिवस पूर्वी ज्यावेळेस ही प्युपा कशामध्ये टर्न होऊ लागली अडल्ट मध्ये तयार होत आहे त्याच्या 10 दिवस पूर्वी 10 days before the pupa turns into the adult all the cocoons are transformed into boiling water. ह्याला काय करतात ह्या कुकुन ह्याला हे अडल्ट मॉथ मध्ये जाण्याच्या पहिल्याच 10 दिवस पहिल्याच हा जो काही प्युपा आहे ह्याला उकळत्या पाण्यामध्ये त्याला टाकलं जातं आणि उकळत्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर काय होतं सर्व जे कुकुल्स आहेत त्या बॉइलिंग वॉटर मध्ये टाकल्याच्या नंतर प्युपा हा मरून जातो डाईज होतो इन द कुकुन मध्येच मरून जातो ह्याच्यामध्येच मरून जातो ह्याच्यामध्ये मरून जातो आणि मरून गेल्याच्या नंतर जे सिल्क फायबर्स आहेत ते लूज होतात आणि असे फायबर्सला पुन्हा अनवुंड केलं जातं एकमेकापासून वेगळं केलं जातं त्याच्यावर प्रोसेसिंग करतात त्याच्यापासून रील्ड व्हेरियस काइंड्स ऑफ फॅब्रिक वेगवेगळ्या प्रकारचे फॅब्रिक त्या ठिकाणी त्या सिल्क पासून तयार केले जातात. हे होतं सेरिकल्चर मध्ये आपण पाहिलेला टॉपिक. ओके